मित्रांनो, चार्ट कशा प्रकारे मूव्ह करतो याची एक युनिक ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मी आपला कपिल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपल्याला माहिती चार्टमध्ये एक अप ट्रेंड असतो, एक डाऊन ट्रेंड असतो आणि एक साइडवेज मार्केट असतं, बरोबर आहे। या तीनच ट्रेंडमध्ये मार्केट जात असतं मित्रांनो। याच्या व्यतिरिक्त कोणताही तुम्हाला वेगळा ट्रेंड पाहायला मिळणार नाही। हां, असं होऊ शकतं की काही टायमाला अप ट्रेंड हा एकदम स्ट्रॉंग आहे, काही टायमाला एकदमच झिगझॅग करत जातोय। त्याचप्रमाणे डाऊन ट्रेंड आहे आणि साइडवेजमध्ये कधी रेंज मोठी असू शकते आणि कधी लहानही असू शकते। तर एवढंच आपल्याला त्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं, पण याच्या व्यतिरिक्त चार्टमध्ये कोणतेही पॅटर्न बनत नाही। ही झाली बेसिक कन्सेप्ट। अजून एक कन्सेप्ट मित्रांनो, कधी चार्ट हा वरच्या दिशेला जातोय, तो वर गेल्यानंतर तो कुठे ना कुठे पॉज घेतो, म्हणजे कुठे ना कुठे थांबतो आणि थांबल्यावर तो साइडवेज होतो। साइडवेज झाल्यानंतर एक तर तो आपला प्रिव्हियस ट्रेंडला कंटिन्यू करतो, नाही तर इथून ट्रेंड रिव्हर्सल येण्याचा आपल्याला साइन मिळतो, म्हणजे मार्केट इथून टर्न घेतं। या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे डाऊन ट्रेंडला आहे, कुठे ना कुठे साइडवेज होतं, एक तर तो आपला प्रिव्हियस ट्रेंड काय होता डाऊन ट्रेंड तो कंटिन्यू करतो, नाही तर इथून वरती जातो। ही कन्सेप्ट आहे मित्रांनो। तर आता सर्वात महत्त्वाचं की आपण सर्वात जास्ती कोणत्या ट्रेंडमध्ये पैसा बनवतो। आपण अप ट्रेंडमध्ये पैसा बनवतो का डाऊन ट्रेंडमध्ये बनवतो का साइडवेज मार्केटमध्ये बनवतो, हे आपल्याला माहिती हवं। आणि तेव्हा जे आपल्याला माहिती झाल्यानंतर त्या प्रकारच्या मार्केटचा आपल्याला वेट करायचा आहे, आपल्याला आपली पोझिशन बनवण्यासाठी। याच्यावर इन डिटेल एक व्हिडिओ बनलेला होता आपल्या चॅनलवर, तुमचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स का फेल होतात, तर त्यामध्ये ही इन डिटेल कन्सेप्ट सांगितलेली मित्रांनो। पण मी आज तुम्हाला त्यामधला एक पुढचा भाग आणि मेजर गोष्ट सांगणार आहे। तुम्हाला कधी बेसिक कन्सेप्ट तिथे समजून घ्यायची असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ती पाहू शकता। आता उदाहरणार्थ मित्रांनो, आपण इंट्राडेचा विचार करतो की इंट्राडेमध्ये आपण पोझिशन कशी बनवू शकतो। जसं की इथे बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट लावलाय, मार्केट वरच्या दिशेला गेलं, बरोबर आहे। वरती गेल्यानंतर मार्केटने काय केलं, मार्केट एक साइडवेज झालेलं आहे मित्रांनो। आणि साइडवेज झाल्यानंतर आता त्याला वरच्या दिशेला परत जायचं होतं, तर त्याने काय करायला होतं, याचं ब्रेकआउट करून परत आपला अप ट्रेंड कंटिन्यू केला असता, पण झालंय का तसं नाही, त्याने डाऊन ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे। मार्केट ओपन झाल्यावर पण साइडवेजच झालेलं होतं, तिथून त्याने एक ट्रेंड कंटिन्यू केला, परत मार्केट साइडवेज झालं आणि मार्केट इथून रिव्हर्सल आलं। आता प्रॉब्लेम काय होतं, आपण ह्या अप ट्रेंडमध्ये ना प्रॉफिट बनवून घेतो। मार्केट साइडवेज होतं तर आपल्याला असं वाटतं की मार्केट अजून वरती जाऊ शकतं, पण नेमकं मार्केट इथून रिव्हर्सल घेतं मित्रांनो। मग आपण केलेला प्रॉफिट इथे लॉसमध्ये जाऊ शकतं, कारण आपण स्टॉप लॉस वगैरे ट्रेल केला आणि आपण आपलं प्रॉफिट कधी बुक केलं नाही। तर या प्रकारची एक रेड कॅन्डल आपलं प्रॉफिटला वाईप आउट करायची क्षमता ठेवते मित्रांनो। तर अशा टायमाला मित्रांनो आपल्याला माहिती हवं की हे जे मार्केट इथे साइडवेज झालेलं आहे, सावधान व्हायचंय की आपल्याला इथून ट्रेंड एक तर आपल्या साईडला मिळेल किंवा रिव्हर्सल होईल। आणि जेव्हाही आपल्याला मार्केट साइडवेज दिसतं ना मित्रांनो, आपण तिथे आपले स्टॉप लॉस ट्रेल करणे गरजेचे। आता मार्केट साइडवेज का होतं, तुम्ही इथे लक्ष द्या की एक ट्रेंड आपल्याला मिळालेला आहे, इथे कुठे ना कुठे बाहेर बसलेले, म्हणून मार्केट हे वरच्या साईडला गेलं आणि वरच्या साईडला गेल्यानंतर अजून वरती जायचं असेल तर कोणत्या पोझिशन बनायला हव्या मार्केटमध्ये, बाईंगच्या, पण इथे बनल्याय का नाही, म्हणून साइडवेज होते। लोक वेट अँड वॉच करताय, नवीन पोझिशन बनवत नाही। हां, बिगनर लोक काय करताना हा ट्रेंड पाहतात, अरे मार्केट वर जात आहे, चला हा मूव काय आपण इथे बाय करून टाकू। पण जेही प्रोफेशनल ट्रेडर असतात मित्रांनो, ते तर बेसिक इथेच पोझिशन बनवता। सपोज त्यांनी कधी पोझिशन बनवली नाही, त्यांच्याकडनं हा ट्रेंड मिस झाला, तर ते वेट करता मार्केटचा पुलबॅक घ्यायचा किंवा या प्रकारचं मार्केट जेव्हाही साइडवेज दिसतं त्याच्या ब्रेकआउट नंतरच ते पोझिशन बनवतात। आणि जेव्हाही मार्केट साइडवेज होतं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की इथून अजून आपल्याला एक मेजर ट्रेंड मिळू शकतो, तर त्यासाठी आपल्याला अलर्ट व्हायचंय, पोझिशन बनवायची नाही। ज्याही दिशेला मार्केट रेंज ब्रेक करेल तर तिथे आपल्याला एक मोठा ट्रेंड पाहायला मिळणार आहे। ज्याप्रमाणे आपल्याला इथे पाहायला मिळाला की डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आलं आणि बिग ट्रेड इथे आपल्याला पाहायला मिळाला। तुम्ही कधी आता परत पुढे आलात तर हे लाईव्ह मार्केट चालू आहे, ही लेवल ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केली होती। NR7 ची स्ट्रॅटर्जी आपण इथे दिलेली होती आणि त्या बॉक्सचं ब्रेकआउट झाल्यावर ट्रेड घ्यायचा होता कोणत्याही दिशेला। मार्केट खाली आलं मित्रांनो, मार्केट खाली आल्यावर परत ह्या इथे कुठेतरी मार्केट साइडवेज झालं। साइडवेज मार्केट कशा प्रकारे ओळखू शकतो आपण, जेव्हा पर्टिक्युलर एका रेंजमध्ये कॅन्डल बनत आहे, असं नाही की सगळ्या त्या रेंजमध्येच कॅन्डल बनतील, वरती खाली खाली वर जातील, पण एक ऑलमोस्ट रफ एक रेंज तिथे आपल्याला पाहायला भेटते। त्या रेंजला कधी तुम्ही मार्क केला आणि त्याला ऑब्झर्वेशन केलं तेव्हा तुम्हाला समजेल
की मार्केट इथून ट्रेंड रिव्हर्सल करतो आहे का त्याचा ट्रेंड कंटिन्यू करतोय. आणि याचे मल्टिपल एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही कधी चार्टवर मागे जाऊन पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला ट्रेंड येण्याच्या पहिले मार्केट एक साइडवेज झालेलं नेहमी पाहायला मिळतं. मोठा ट्रेंड कधी येणार आहे तर मार्केट साइडवेज होताना तुम्हाला नेहमी दिसणार, जसं की तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. आता ज्यांनी इथे पोझिशन बनवले आहे तर त्या कंटिन्यू चालत आहे. हाच बॉक्स पॅटर्न कधी मी पुढे खेचला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता त्याच रेंज पासून मार्केटने रेजिस्टन्स घेतला आणि परत एक फॉल दिला. म्हणजे जे इथे ऑलरेडी सेलर बसलेले ते अजूनही फायद्यामध्येच आहे, कारण त्यांनी त्यांचे स्टॉप लॉस घेतले नाही. आता इथे सेलर बसता का, सर्वात महत्वाचं ऑप्शन बाहेर इतका टाइम हा ऑप्शन मध्ये बसत नाही मित्रांनो, कारण त्याच्या साईडने पण जात असलं तर ऑप्शन डिके होत असतं, एक्सपायरी येऊन जाते, आपल्याला आपलं पोझिशन कट करावं लागतं. तर इथे मोस्टली लोक असताना त्यांनी कॉल सेल केलेले असतात. म्हणजे मोस्टली जे लोक इथे बसलेले असताना ते सेलर असतात मित्रांनो. सेलरचा फायदा काय, त्याच्या साईडने कधी मार्केट जाते तर त्याला प्रॉफिट तर होतच आहे, पण मार्केट साइडवेज पण झालं तर ऑप्शन डीके मधनं त्याला तिथून पैसा मिळत असतो. आणि तुम्हाला कधी हे ऑब्झर्वेशन करायचे, कधीही मार्केट जेव्हाही तुम्हाला अशा प्रकारचा बॉक्स बनवताना दिसतोय तर तुम्हाला इथे पहिले तर तुम्ही पोझिशन मध्ये असलात, तुम्हाला तुमची पोझिशन इथे बुक करायची आहे, नाहीतर स्टॉप लॉस तरी तुम्हाला इथे स्ट्रिक्टली लावायचा. ज्याप्रमाणे तुम्ही इथेही पाहू शकतात मित्रांनो, मोठमोठ्या कॅन्डल बनवून वरच्या साईडला गेला आणि सडनली लहान लहान कॅन्डल बनवायला लागला. मग जेव्हाही लहान लहान कॅन्डल बनतात आपल्याला इंडिकेट काय मिळतंय की इथे नवीन पोझिशन बनत नाहीये. हे ऑब्झर्वेशन नेहमी ठेवायचं मित्रांनो की इथे नवीन पोझिशन बनत नाहीये. तुम्हाला मी भरपूर ठिकाणी ही स्ट्रॅटर्जी काम करते ते दाखवू शकतो की तुम्ही इथेही पाहू शकता. इथे साइडवेज झालं, जसं ब्रेक केलं तर एक मोठी मोमेंटम इथे पाहायला मिळाली. तुम्ही चार्टला मागे जाऊन कधी पाहिलं, मल्टिपल ठिकाणी तुम्हाला मार्केट साइडवेज होताना दिसतंय आणि त्यानंतर एक रॅली पाहायला मिळते. रॅली कोणत्याही दिशेला राहील, पण मार्केट जेव्हा साइडवेज होतंय ना तर तेव्हा आपल्याला अलर्ट व्हायचंय पोझिशन बनवण्यासाठी. प्रॉब्लेम काय होतो, भरपूर जण जेव्हा लाईव्ह मार्केट चालतं ना तेव्हा त्यांना समजत नाही आणि ते या ठिकाणी आपल्या पोझिशन बनवून घेतात आणि इथे इतकं इरिटेट होतं मार्केटमध्ये बसून राहिल्यावर की ते ना प्रॉफिट ना लॉस, कधी ग्रीन कधी रेडमध्ये मार्केट फिरत असतं आणि कुठे ना कुठे त्यांचे पेशन्स हे संपायवर येतात. आणि मी एक तुम्हाला सांगतो ऑप्शन बायरची सायकोलॉजी कशी काम करते की जेव्हा मार्केट साइडवेज होतं ना ते प्रॉफिट देते ना ते लॉस देत आहे, आणि जितका टाइम ते ऑप्शन चालेल ना तर तुम्ही अक्षरशः तो चार्ट पाहून इरिटेट होणार आहे. तुमची सायकोलॉजी तिथे बिघडायला लागणार आहे मित्रांनो. त्यामुळे कोणताही ट्रेड हा जास्ती होल्ड करायची कधी तुमच्यावर पाळी आली तर त्या ट्रेडमधून निघणं गरजेचं आहे, कारण तुम्ही साइडवेज मार्केटमध्ये ट्रॅप झालेले. म्हणून पेशन्स ठेवले आणि साइडवेज मार्केटला ओळखायला शिकला तर तुम्हाला त्यानंतर येणारी बिग मोमेंटम कॅच करायची महारत हासिल होणार आहे. आणि ती मोमेंटम वन साइडेड येते आणि इथे बिग प्रॉफिट आपल्याला मिळताना दिसतं मित्रांनो. मार्केट नेहमी साइडवेज झाल्यानंतर काय होत असतं ना, बायर आणि सेलरच्या इथे पोझिशन बनत असतात मित्रांनो. आणि बायर आणि सेलरमध्ये इथे फाईट चालते आणि त्या फाईटमध्ये कोण जिंकणार आहे याच्या दिशेने मार्केट इथे मूव्ह करत असतं. तुम्ही इथे पाहू शकतात, जितके आपण मागे जाऊ ना तितक्या वेळेला ही स्ट्रॅटजी काम करताना दिसणार आहे. मार्केट हे साइडवेज होऊनच आपल्याला एक मोमेंटम देत असतं, तर ह्याच साइडवेज मार्केटला ओळखणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. तर हा एक छोटासा साइडवेज मार्केटवर एक व्हिडिओ होता की त्याला तुम्ही आयडेंटिफाय करायला लागलात तर तुम्ही नक्कीच बिग प्रॉफिट इथून बनणार आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल, कन्सेप्ट कधी आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.